नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला व्हायरल सलाद हा ट्राय केलेला आहे. यूट्यूब बघूनच केलेला आहे, त्यामुळे कसा बनतो हे पाहू शकता. इथे मी पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे. याचे आपण पहिले बीज काढून घेऊया, कारण बीज आपल्याला काही लागणार नाही आहे. त्यामुळे याला मी काढून घेतलं बीजला. आता ह्याला अर्ध आपण कट करून घेऊ आणि ह्याचे काप करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला सलाडला व्यवस्थित दिसेल पण आणि खाताना पण छोटे छोटे पीस येतील. तर मी तुम्हाला दाखवते कसं कापतात. अर्ध्या ह्याला आपण बाजूला ठेवूया, कारण भरपूर होईल सलाड, कारण यामध्ये भरपूर अशा भाज्या तुम्हाला बघायला मिळतील. हा यूट्यूबचाच एक व्हायरल व्हिडिओ होता, तो मी ट्राय केलेला आहे. बघू आता कसा होतो. हे बघा, ह्याप्रमाणे ना ह्याचे असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे छोटे छोटे आणि दिसायलाही खूप सुंदर आणि खातानाही खूप छान लागेल. याचे असे आपण छोटे 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 काप करून मी घेत आहे. ही खूप म्हणजे रेसिपी व्हायरल आहे, त्यामुळे ट्राय तुम्ही पण करा. पाहू शकता हे कसे आपले काप रेडी झालेले आहेत. सुंदर अशा एक साईजमध्ये झालेले आहेत. आता इथे मी अजून एक दुसरी शिमला मिरची घेतलेली आहे. रंगीबेरंगी असलं ना मित्रांनो, तर आपल्याला खूप डोळ्याला खूप छान दिसतं आणि मग खाऊशी वाटतं. नाहीतर आपण सलाड अजिबात खात नाही. भरपूर लोक आहेत की ते हेल्थ कॉन्शियस आहेत, ते खातात आणि खायलासुद्धा पाहिजे. ह्यानी एनर्जी येते, म्हणजे दिवसभर आपल्याला काम करायची स्फूर्ती राहते. यामुळे मी म्हटलं चला आता आपण हा ट्राय करून पाहूया नक्की कसा लागतो आणि कसा हेल्दी बनतो आणि टेस्ट कशी लागते. या रेसिपीला आहे ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो. हे पहा, याचे मी काप त्याचप्रमाणे करत आहे जसं मी पिवळ्या शिमला मिरची जे केलेले आहे तसंच सेम टू सेम आपल्याला. हे पहा ना किती सुंदर असे काप होत आहे आणि एक रेषेत होत आहे, म्हणजे तुम्ही समजू शकताल खूप सुंदर दिसत आहे. ही व्हायरल रेसिपी बाहेर देशातली आहे. ही मला यूट्यूबला दिसली, चला म्हटलं ट्राय करूया. हे पहा, तर ह्या दोन्ही शिमला मिरचीचे मी काप केलेले आहे. आता आपण एक कांदा घेतलेला आहे मी, तर तोही याच्यामध्ये जातो. याचे पण आपण अर्धा भाग करून जस्ट असे स्लाइस करून घ्यायचे. बस, ह्याला जास्त काही छोटं छोटं करायचं नाही, मोठेच ठेवायचे. हे पहा, एकसारखा असा कट बसतो, त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतं. इथे माझे झालेला आहे, कांदा व्यवस्थित चिरून झालेला आहे. मी मित्रांनो बघा, गाजरची ना किसण्याची क्लिप माझ्याकडून डिलीट झाली, त्यामुळं मी ते दाखवू शकत नाही. पण हे गाजर मी लालवालं गाजर आपलं किसून घेतलेलं आहे. त्याचे कसे गाजराचे चंक्स मोठे मोठे असतात ना, त्यामुळे किसून घेतलेलं चांगलं राहील. हे मी माझं म्हणजे डोकं लावलं. हे आपण इथं फुलकोबी घेतलेली आहे. यालाही मी उभे उभे असे काप करून घेत आहे. नेहमी असंच असतं सलाडमध्ये, जेणेकरून आपण पाहतो अजून रेसिपीजमध्ये असे उभे काप केले ना तर ते खाण्यामध्ये आणि पातळ पातळ करायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला चावता येईल, खाता येईल. यालाही आपण व्यवस्थित असं चिरून घेऊया. तुमच्यावर आहे मित्रांनो, तुम्ही किती क्वांटिटी घेऊ शकता. आता मी इथे मला 2 दिवसासाठी करून ठेवायचं आहे, त्यामुळं मी त्या हिशोबाने क्वांटिटी ठेवत आहे. हे पहा, करून झालेलं आहे. हे आपल्याला रेडी आहे. ही आहे ब्रोकोली. ही पण मी थोडीशी घेतलेली आहे. हिला मी साफ करून पाण्यामध्ये धुवून, गरम पाण्यात धुवून आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकून धुवून घेतलेलं आहे. तर याला साफ करावं लागतं व्यवस्थित. हे पहा, ह्याचे पण आपण छोटे छोटे म्हणजे मीडियम असे
काप करून घेऊ. हां, हे पहा, तुमच्या हिशोबावर तुम्ही घेऊ शकता. मी इथे थोडीच ब्रोकोली घेतलेली आहे. यानंतर मी थोडीशी पालक घेतलेली आहे. त्याला आपण असं रफली फक्त चॉप करायचं आहे, जास्त असं छोटे काप नको आहेत. डेट्स वगैरे फक्त थोडेसे लहान केलेले तर चालतील, पण मी रफली केलेलं आहे. हे पहा, हे पनीरचा एक तुकडा आहे, तोही मी घेतलेला आहे. हे लाल मुळं आहे जे मला बाजारात भेटलं, त्यामुळं मी हमखास घेतलं. दिसायला खूप सुंदर आहे आणि खूप हेल्दी आहे, त्यामुळे हे पण जाणार आहे. याला पण आपण किसून घेऊया, जेणेकरून म्हणजे त्याचे जर काप केला आपण तर मोठे मोठे चंक्स आहे ना आपल्या दाताखाली येऊन म्हणजे आपल्याला चांगलं नाही वाटणार सॅलड खाताना. त्यामुळे व्यवस्थित ह्याला आपण किसून घेऊया. हे सॅलड खाताना म्हणजे आपल्याला मुळ्याची जास्त टेस्ट म्हणजे जाणवणार नाही किंवा चावताना व्यवस्थित लागेल. हे पहा, व्यवस्थित असं मी एकदम बारीक किसून घेतलेलं आहे. हे झालेलं आहे. आता हा इन्ग्रेडियंट पण झाला आहे आपला. आता इथे आहे आपली काकडी. तर ही खिरा म्हणतात तिला, तर मी खिरा आणलेला आहे. तर याला आपण छोटं छोटं नाही करणार आहे, ह्याला आपण असे गोल करणार आहे, म्हणजे सुंदर दिसेल आणि काकडीचा फील पण येईल. ह्याला किसून किंवा छोटे छोटे काप करून व्यवस्थित नाही दिसणार, त्यामुळे मी ह्याला असे गोल 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 स्लाइस करून घेत आहे. ही तुम्ही रेसिपी ट्राय करा, मी तर ट्राय करत आहे. आणि खरं सांगते, हा व्हिडिओ झाल्यावर मी टेस्ट केला हा सॅलड, तर अप्रतिम लागला मला. खरंच खूप छान रेसिपी आहे. हे पहा, आता फायनल आपण ह्याचं डेकोरेशन करू. हे ऑलिव्ह ऑइल मी टाकत आहे, जस्ट 1 चमचा किंवा 1 टीस्पून. तुम्ही जसं खाता तसं घेऊ शकता. हे मी मेयोनीज घेतलेलं आहे, क्रीमी चीज आहे हे मेयोनीजमधलं. हे पण मी 1 टीस्पूनच टाकलेलं आहे. चिली फ्लेक्सची माझ्याकडं पॅकेट होतं, जे आपण पिझ्झ्यामध्ये आपल्याला भेटतं, तेही मी 2 पॅकेट याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि थोडंसं मीठ म्हणजे टेस्टनुसार आपल्याला, जेणेकरून या सॅलडला थोडीशी टेस्ट येईल. यामध्ये मी सोक केलेले छोले जे आपण म्हणतो, सोक करून ठेवले होते ओव्हरनाईट, ते आहे. ह्याला काही मी शिजवलेलं नाही आहे, जस्ट सोक्ड आहेत ते. ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये नेक्स्ट आपण सर्व भाज्या आपण टाकणार आहोत. हे पहा, मी पहिले इथे शिमला मिरची टाकलेली आहे रेडवाली. आता हे पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित सजवायचं आहे. पिवळी पण शिमला मिरची टाकलेली आहे. हा फुलकोबी पण मी भरपूर घातलेला आहे. हा गेला आपला कांदा तुम्ही तुमच्या हिशोबावर किंवा तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. ब्रोकोलीचंही तसंच आहे. हा इथं मी गाजरचा किस टाकत आहे त्याच्यामध्ये, वरून हा मुळ्याचा किस. खूप सुंदर झाली होती. इथे मी पनीरचं क्रश करून घेतलं, तो पनीर आणि तो टाकला. तर इथे कुकुंबर आपण लावून घेऊया. आता लास्ट पालक आपली. खूप सुंदर दिसते मित्रांनो.
पाहू शकता तुम्ही, खातानाही खूप टेस्टी आहे. हे सॅलड खाताल ना तुम्ही तर तुम्ही हेच बनवताल. आता ह्याला आपण बंद करून, ह्या काचेच्या अशा बरणीत तुम्ही ह्याला बंद करून अगदी रात्री ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर हे आपलं सुंदर आणि हेल्दी आणि मस्त भाज्या वापरून हे सॅलड मी तयार केलेलं आहे. तुम्ही नक्कीच याची रेसिपी ट्राय करा. आता मी तुम्हाला दाखवते की हे नेक्स्ट डेला फ्रीजमध्ये हे ठेवून झाल्यावर नेक्स्ट डेला आपण खाण्याच्या टाईमलाही काढून कसं मिक्स करायचं आणि हे दाखवते तुम्हाला. हे पहा, खूप सुंदर दिसतंय, खूप म्हणजे डोळ्याला तर खूप रंगीबेरंगी दिसतंय. हे ह्यामध्ये मी घेतलं. ह्याचा जो खाली आपण मसाला तयार केला होता, मेयोनीज आणि ऑइल आणि छोले, तोही घालून. मित्रांनो, मी ह्याच्यात आहे ना बीट टाकायला तुम्हाला विसरले दाखवायला. बीटही मी किसून घेतलं होतं आणि यामध्ये मी घातलेलं आहे. ती क्लिप माझ्याकडून डिलीट झालेली आहे, त्यामुळे हे दाखवू शकत नाही मी तुम्हाला. खूप सुंदर, खूप टेस्टी, खूपच टेस्टी लागलं हे मला. हे जेव्हा मी करून खाल्लं ना तेव्हा मला कळालं की असं मी सॅलड तर खात नव्हते कधी, पण हे जेव्हा मी बघितलं ती रेसिपी, व्हायरल रेसिपी, म्हटलं चला ट्राय करू. तर हे खरंच खूप अप्रतिम, खूप टेस्टी. तुम्ही नक्की खरंच करून पहा. तुम्हाला खरंच हे आवडेल. जे जिमला जातात, जे व्यायाम करतात, एक्सरसाइज चालू असते त्यांची नेहमी, त्यांनी हे खरंच खावं. खूप फुलफिलिंग आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.